ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहेत यांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. आपल्याला माहितीसाठी सांगतो, 15 लाखपेक्षा जास्त जेवण डेली 50,000पेक्षा जास्त व्यक्तींना नागपूरमधल्या जवळजवळ 45 ते 50 NGOच्या माध्यमातून मनपाच्या कोऑर्डिनेशनने हे 2-2.5 महिने सातत्यानं चालू आहे. ही हुकुमशाही आहे. याच्यामध्ये शासनाने पैसे दिलेले आहेत, पण आवश्यक असेल त्यावेळेस मी डेफिनेटली वापरेल. आज जर मला NGO, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन, फिलॉन्थ्रपिस्ट, इंडिव्हिज्युअल ही मदत करत आहेत तर मला टेंडर करण्याची गरज का? आवश्यकता आहे? नाही आहे. मग ही हुकुमशाही झाली. रस्त्यावर बेघर सर्वात मोठा प्रश्न. शेल्टर्स होम सर्वांनी दिले, जेवायला सर्वांनी दिलं. नागपूर महापालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत त्यांची केस करता नाही केलं. NGOच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे नवीन कपडे दिले जे रस्त्यावरती भीक मागू देत त्यांना स्किल ट्रेनिंग दिलं. ही म्हणजे हुकुमशाही आहे? स्टंटबाजी आहे का मीडियासमोर जाण्यासाठी केलेलं आहे? हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण मी कायमस्वरूपी स्वतःला इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीनेच काम करत असतो. माझा आता कधीही क्लेम नाही आहे की मी पूर्णपणे परफेक्ट आहे. नो, आय एम नॉट परफेक्ट, बट आय एम ट्राईंग टू बी परफेक्ट. दिस मच इज फॉर शुअर ऑल द टाईम. आणि हे करत असताना पब्लिक इंटरेस्ट, लिगॅलिटी अँड मॉरॅलिटी मी कधी सोडत नाही, ती सोडणार पण नाही आहे. आणि म्हणून आवश्यक ते मेजर्स, आवश्यक त्या ठिकाणी जे कठोर असले तरी मी घेणार. याला कोणी जर हुकुमशाही म्हणत असेल तर बी इट हुकुमशाही. कठोर निर्णय म्हणजे हुकुमशाही नसते. पब्लिक इंटरेस्ट जपणं म्हणजे हुकुमशाही नसते. रूल ऑफ लॉ फॉलो करणं म्हणजे हुकुमशाही नसते. पब्लिक इंटरेस्टचं काम करत असताना आवश्यक ते मेजर्स घेणं म्हणजे हुकुमशाही नसते. राहिला प्रश्न मीडियाचा. आपल्याला जर माहीत नसेल तर मी 28 जानेवारीला जॉईन झालो होतो. जोपर्यंत कोरोनाची केस आली नाही तोपर्यंत नागपूरमध्ये मीडियाशी मी बोललो पण नव्हतं. आपल्याला माहितीच तो सांगतो. फेसबुक लाईव्ह मी कोरोना होण्याच्या अगोदर कधीही केलेला नव्हता. दिस इज द थर्ड फेसबुक लाईव्ह, दॅट टू इन ओनली कोरोना. कारण नागरिकांशी संवाद साधणं मला गरजेचं वाटतं. प्रॉपर माहिती देऊन जाणं गरजेचं वाटतं. गायडन्स करणं मला गरजेचं वाटतं. ती डिमांड पण आहे म्हणून करतो. आपण मीडियावरती गप्पा मारायला चालत्या, वायफळ गप्पा मारायला चालतात, पण एक जबाबदार अधिकारी, एक जबाबदार पदाधिकारी यांनी फेसबुकवरती आपल्याशी संवाद साधला, काही काम केलं आणि ते मीडियावर आलं तर त्याला तुम्ही मीडियाशाही स्टंटबाजी म्हणणार. राहिला प्रश्न क्रेडिट घेण्याचा. आत्तापर्यंतच्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये मी कधीही असं म्हटलं नाही की ही गोष्ट माझ्यामुळे झालेली आहे. नागपूर तर सोडूनच द्या, कधीच नाही. नागपूरमध्ये असताना हे फक्त माझ्यामुळे झालं हे कधीही म्हटलेलं नाही. माझे स्टेटमेंट मी रिपीट करतो, अजूनही आहेत, रेकॉर्डवरती आहेत, इथून पुढे येणार आहेत.